नमस्कार नमस्कार मागील अपडेटप्रमाणे मागील अपडेटला मी ड्रॉ करून दाखवतो। मागील अपडेटमध्ये मी हा बॉटम आणि हा बॉटम, त्यानंतर हा टॉप नंतर हा टॉप असा ड्रॉ करून दाखवला होता। ही वेव्ह प्रीवियस वेव्ह काढून दाखवावी लागते। ही प्रीवियस 1 2 3 4 5 आणि 6 आणि ही 7वी वेव्ह। 7वी वेव्ह ही प्रीवियस वेव्ह ही इथे ब्रेक केलेली आणि इथे ब्रेक केल्या कारणाने आता 10,600 च्या स्टॉप लॉसने, हा स्टॉप लॉस 10,600 च्या स्टॉप लॉसने निफ्टी बाय आहे। निफ्टी बाय आहे। सेम बँक निफ्टी पण तसंच आहे। तर ड्रॉ करून दाखवतो। राइट क्लिक करतो, चेंज स्क्रिप्ट, निफ्टी बँक, निफ्टी बँकचा पण ड्रॉ करून दाखवतो। हा बॉटम आता हा बॉटम बनवला आहे। त्याच्या अगेन्स्ट हा टॉप इथे तोडलेला आहे, हा टॉप इथे तोडलेला आहे। आता हा पुन्हा वेव्ह प्रमाणे दाखवतो। ही एक वेव्ह, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, पुन्हा 6 नंबर वरची वेव्ह चालू केलेली। म्हणजे बँक निफ्टी देखील वर जाण्याच्या तयारीत आहे। आता या जागेवरती स्क्रिप्ट कोणती कंपनी खरेदी करायची, मी सकाळी एक इन्फोसिस टाकला होता व्हिडिओ इन्फोसिसचा, आणि आता व्हिडिओ रिलायन्स इंडस्ट्रीचा टाकतोय। रिलायन्स इंडस्ट्री जोडीला विथ स्टॉप लॉस, सब्जेक्ट टू मार्केट रिस्क। प्रत्येक ह्याला स्टॉप लॉस असणं गरजेचे आहे। ट्रेडरने, इन्व्हेस्टरने नाही लावला तरी चालू शकतो, पण ट्रेडरने स्टॉप लॉस असणं गरजेचे आहे। ड्रॉ करून दाखवतो। तरी हा टॉप, आता हा बॉटम, प्रीवियस बॉटम तोडत नाही। वेव्ह टाकून दाखवतो। 2 नंबर वेव्ह, 3 नंबर वेव्ह, 4 नंबर वेव्ह, 5 नंबर वेव्ह आणि 6 नंबर वेव्ह आणि 7 नंबर वेव्ह ही ब्रेक केलेली आहे अपोजिट बरोबर। म्हणून 1080 हा स्टॉप लॉस, 1080 च्या स्टॉप लॉसने 1180 च्या टार्गेटसाठी ट्रेड करू शकता। या पद्धतीने टेक्निकल हे चार्ट टाकण्यामागचं कारण असं आहे की अभ्यास कसा करावा हा कळावा, म्हणून या पद्धतीने व्हिडिओ टाकलेले आहेत, जेणेकरून तुम्हीही तुमच्या पद्धतीने अभ्यास करू शकता। म्हणून हे प्रॅक्टिस या तत्वावरती टाकले जातात। कोणती टिप्स देण्याचा किंवा हेतू नाही। टिप्ससाठी वगैरे कोणीही व्हॉट्सअप करू नका, फोन करू नका, टिप्स दिल्या जात नाही। धन्यवाद। माझा मोबाईल नंबर 7045386702।